नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांच्या वतीनं भव्य महिला मेळावा कन्यादान मंगल कार्यालय हडपसर या ठिकाणी आयोजित नुकताच करण्यात आला होता. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चंद्रकांताताई सोनकांबळे यांनी बोलताना सांगितले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष एकमेव गोरगरीब दीनदलितांच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन करण्याचा संकल्प केला होता. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पक्षाचे ध्येय धोरण विचार गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचून केलेले आहे. आज हडपसरमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आरपीआय कार्यकर्त्यांचा महिला मेळावा होत आहे. पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी अनेक वर्ष संघर्ष करून विविध जाती धर्मातील महिलांना एकत्र करून रिपब्लिकन पक्ष बळकट करण्याचं काम केलं आहे. असंच काम नवीन पिढीतील तरुणींनी महिलांनी करावे असे आवाहन चंद्रकांताताई सोनकांबळे यांनी यावेळेस केले. या प्रसंगी विविध जिल्ह्यातील तालुक्यातील महिलांना चंद्रकांताताई सोनकांबळे यांच्या हस्ते पदनियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश संगीताताई आठवले, युवक सरचिटणीस महिपाल वाघमारे, पुणे शहर उपाध्यक्ष संतोष खरात, हडपसर अध्यक्ष महादेव दंदी, आरपीआय महिला आघाडीच्या पदाधिकारी मीनाताई गालटे, मिनाज मेमन, सरिता कुंभार, प्रभाताई कांबळे, माधुरीताई कांबळे, संगीता बोराडे, अश्विनी संयम, सारिका मोरे, निनाद जोसेफ, संगीता चव्हाण, अरुणा गायकवाड, शिल्पा बागडे, दीपाली वजाळे, सारिका गायकवाड, ज्योती अदक, संगीता डावरे, वैशाली गुरगुळे, स्वरांजली वाघमारे, छायाताई बोरुडे, संगीता सावंत, संगीता चव्हाण, उपाध्यताई तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महिला पदाधिकारी, जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष अण्णा खरात यांनी केले तर आभार छायाताई बोरुडे यांनी मानले. रोकठोक संत पंढरी न्यूज पुणे.